शाळेजवळ जंक फूड खरेदी करता? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे। आता शाळेपासून 50 मीटर अंतरावर जंक फूड विक्रीस बंदी, पण का? चला पाहूया। नमस्कार मंडळी, मी स्मिता। स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर। महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे म्हणजेच FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या परिसरात आणि शाळेपासून 50 मीटर अंतरापर्यंत जंक फूड विक्री, जाहिरात आणि वितरणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। यामागचा उद्देश फक्त नियम बनवणं नाही, तर मुलांचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हा आहे। आजकाल अनेक मुलं शाळेच्या मधल्या सुट्टीत म्हणजेच रिसेसमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर शाळेबाहेर मिळणाऱ्या दुकानांमधून चॉकलेट, चिप्स, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, समोसा, वडापाव आणि अजून असंच बरं काही अशा प्रकारचे पदार्थ खातात। अशा पदार्थांमध्ये अनेकदा जास्त साखर, मीठ आणि तेल असतं। त्यामुळे लहान वयातच लठ्ठपणा, दातांच्या समस्या आणि पुढे जाऊन मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा धोका संभवतो। आणि हो, हा नियम फक्त कागदावर राहण्यासाठी नाही। तुमच्या शाळेजवळ किंवा तुमच्या मुलांच्या शाळांजवळ जर तुम्हाला ही अशी जंक फूड विक्री होताना दिसली, तर याची तक्रार तुम्ही देखील अन्न व प्रशासन विभागाकडे तुम्ही देखील करू शकता। त्यामुळे शाळांच्या 50 मीटर परिसरात अशा प्रकारचे उल्लंघन झालेले दिसल्यास तुम्ही अन्न व प्रशासन विभागाला नक्कीच तक्रार करू शकाल। मुलांच्या आरोग्यासाठी आपणही आपली जबाबदारी पार पाडूया। त्याचबरोबर पालकांनीही मुलांच्या डब्यात फळं, सुकामेवा, घरचे पौष्टिक पदार्थ किंवा अंकुरित केलेले कडधान्य अशा प्रकारचे पदार्थ देण्यास प्राधान्य द्यावे। लहानपणापासून लागलेल्या खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतात। तुम्ही शाळेत असताना तुमच्या शाळेजवळ कुठला पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात मिळत असे आणि तो तुम्ही आवडीने खात होता? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का, हो की नाही? कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत निरोगी राहा, हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा।